Good morning to all. Today we are going to study a poem. The name of the poem is Upon Westminster Bridge. It is composed by William Wordsworth. आज आपण आपल्या सिलेबसमधील एक पोएम अभ्यासणार आहोत. त्या पोएमचं नाव आहे अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. ही कविता विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लिहिलेली आहे. पेज नंबर 81. ओके, बिफोर गोइंग टू स्टार्ट द पोएम, on the page number 81 there are some questions under the head of ice breakers. 81 पेजवर जे आईस ब्रेकर्स आहेत ते आईस ब्रेकर्स आपण सुरुवातीला पाहणार आहोत. नाव लुक ॲट युअर स्क्रीन. देर इज द फर्स्ट क्वेश्चन. What is the question? A bridge connects people at their sides of a river or valleys in cities or villages. Discuss with your partner the importance of a bridge to both the cities and the villages and complete the table. In your slide, there are two columns. And in that column are divided into two sections, that is cities and villages. दोन सेक्शन केलेले आहेत. दोन कॉलममध्ये सिटीज आणि विलेजेस. प्रश्न असा आहे की ब्रिज कनेक्ट्स पीपल्स ॲट आयदर साइड ऑफ रिवर और व्हॅलीज और सिटीज, and you have to write down the importance of bridge regarding cities and villages. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या पोएममध्ये आपल्याला कवीनं ब्रिजवरून जे काय काय पाहिलं आहे किंवा जे सौंदर्य त्याच्या दृष्टीस पडलं आहे त्याचं वर्णन या कवितेत दिसतं आहे. आणि या फर्स्ट आईस ब्रेकरमध्ये आपल्याला सिटीजसाठी ब्रिज कसा इम्पॉर्टंट आहे आणि विलेजेससाठी ब्रिज कसा इम्पॉर्टंट आहे हे लिहायचं आहे. सो आय जस्ट डिस्कस द इम्पॉर्टन्स of bridge regarding cities and villages. First of all, there are some common importance of bridge. First one, to help to cross the road oblique river. काही कॉमन बेनिफिट्स आहेत, काही कॉमन इम्पॉर्टन्स आहेत की जे आता मी तुम्हाला सांगणार आहेत. पहिला इम्पॉर्टन्स काय? टू हेल्प टू क्रॉस द रोड और रिवर. सेकंड, ट्रान्सपोर्टेशन. तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे फायदे आहेत हे शहरांसाठी जितके तितकेच खेड्यांसाठी सुद्धा आहेत. नंबर 3, सेव्स टाईम, इन्क्रीजेस कॉन्टॅक्ट. हियर यू कॅन इझिली अंडरस्टूड दॅट because of the bridge we can save our times as well as increase our contacts. These are some common benefits of bridge to the cities. Now see another importance of a bridge to the cities. First one, medical facilities as well as educational facilities we can get via bridge. ब्रिज असल्यामुळे आपल्याला मेडिकल म्हणजे आरोग्यविषयक तसेच शैक्षणिक सुविधा ह्या मिळण्यास सोप्या जातात. नंबर नेक्स्ट, की ज्या बहुतांशी शहरामध्ये उपलब्ध असतात. नंबर नेक्स्ट, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज विल इन्क्रीजेस बाय लोकेटिंग इंडस्ट्री. जर पूल असेल शहराकडे जाणारा
तर एम्प्लॉयमेंट वाढणार आहे, इंडस्ट्री वाढणार आहे, त्याच्याबरोबर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी निर्माण होणार आहेत आणि ब्रीजमुळे आपल्याला ह्या सहजासहजी प्राप्त होणं शक्य होणार आहे. आता आपण पाहूयात व्हिलेजेससाठी ब्रिज कसा उपयोगी आहे. ॲज सिटीज नीड ब्रिज फॉर ट्रान्सपोर्टेशन, विलेजेस ऑल्सो नीड ब्रिज फॉर ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशनसाठी खेड्याच्या बरोबर शहरांच्या बरोबरीनंच खेड्यांसाठी सुद्धा पूल तितकाच महत्त्वाचा आहे. नंबर 2, अव्हायबिलिटी ऑफ लँड विल बी पॉसिबल. जसं की आपल्याला माहीत आहे काही गावं जी आहेत ती ती नदीच्या किनारी वसलेली असतात आणि त्या नदीच्या पलीकडे बहुतांशी लोकांची शेती असते आणि ही शेती करण्यासाठी पुलाचा वापर हा करता येऊ शकतो आणि ती लँड अवेलेबल करणं पॉसिबल होतं. अशा प्रकारे पहिला आईस ब्रेकर आपण बघितला की पूल कशा प्रकारे शहरांसाठी आणि खेड्यांसाठी उपयुक्त आहे. नाउ सी द सेकंड आईस ब्रेकर. What is the question? Building a bridge needs careful planning. Think about what goes on before the actual construction begins. काय प्रश्न आहे? Building a bridge needs careful planning. कुठलाही ब्रिज बांधण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणं आवश्यक असतं. आता आपल्याला विचार करायचा की हे कोणकोणत्या प्रकारचं नियोजन प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन सुरू होण्यासाठी आवश्यक आहे. इन युअर बुक 1 point is given, that is proper planning. Before the actual construction begin, you have to make a proper planning of that bridge. प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे योग्य नियोजन. आता ह्या नियोजनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्या आपण बघूयात. नंबर 2, ज्याप्रमाणे पूल बांधायचा आहे त्या प्रकारचं योग्य नियोजन केल्यानंतर प्रॉपर डिझायनिंग अप्रूव्ड बाय द ऑथॉरिटी, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कुठलीही इमारत, कोणतीही वास्तू, कोणताही ब्रिज, कोणताही रस्ता तयार करताना त्याचं सँक्शन, त्याचं डिझायनिंग हे प्रॉपर ऑथॉरिटी करून घेणं अतिशय आवश्यक असतं. नंबर नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ कॅपेबल अँड क्वालिफाईड इंजिनियर. सिलेक्शन ऑफ कॅपेबल अँड क्वालिफाईड इंजिनियर हा जो प्लॅन आपण अप्रूव्ह केला आहे तो अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एका क्वालिफाईड इंजिनियरची आवश्यकता असते. सिलेक्शन ऑफ कॅपेबल अँड क्वालिफाईड इंजिनियर. हियर बोथ वर्ड आर इम्पॉर्टंट, कॅपेबल अँड क्वालिफाईड. नंबर नेक्स्ट, अवायबिलिटी ऑफ फंड. अवायबिलिटी ऑफ funds, that is also very much important, because without money we can't construct any kind of thing, either bridge or a road. So funds, availability of funds are very much necessary. And the last one is actual building. After that, proper planning, proper designing approved by the authority, selection of capable and qualified engineer, availability of funds, actual building. These are the things which we must do before the actual construction begin. Now see the third brainstorming question. On your screen there is a question. You might have visited a bridge. Complete the web describing the sights you could see from the bridge. काय क्वेश्चन आहे बघा. यू माईट हॅव व्हिजिटेड म्हणजे तुम्ही कदाचित एखाद्या पुलाला भेट दिली असावी किंवा असेल. तर काय करायचं आहे, कंप्लीट द वेब, ही खाली जी वेब दिली आहे ती कंप्लीट करायची आहे. डिस्क्रायबिंग द साईट्स, साईट्स म्हणजे दृश्य. यू कुड सी फ्रॉम द ब्रिज,
तुम्हाला ब्रिजवरून जी काय दृश्य दिसली असतील किंवा पाहू शकता तुम्ही, अशी दृश्य सगळी इथे तुम्हाला ह्या वेबमध्ये लिहायची आहेत. आय टेल सम साइट्स which I could see from the page. Your answer might be different according to your personal experience. मला जे पुलावरून मी एक पूल पाहिलेला आहे आणि त्या पुलावर मला जे काय दिसलं ते मी आत्ता इथं नमूद करणार आहे. तुमचं आन्सर यापेक्षा वेगळं असू शकतं, बिकॉज इट इज ऑब्वियसली अकॉर्डिंग टू युअर पर्सनल एक्सपिरियन्स. नाव I could see boat and ships. I could see fishermen. I could see waterfront. I could see trees, rivers, flowers, garden, vehicle, train, sunset, sunrise, etc. etc. I could see all of the things, all of the aspects, all of the natural aspects from the beach. Your answer might be different according to your personal एक्सपिरियन्स. ॲज आय टोल्ड, मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की तुमचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो आणि तुमचं आन्सरही वेगळं असू शकतं. नाव वी आर गोइंग टू सी द इंट्रोडक्शन ऑफ अ पोएट. ॲज यू नो दॅट द नेम ऑफ द पोएम इज अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. A question might be raised in your mind that what is it? Where is that Westminster Bridge? So let us clear. कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा वेस्टमिन्स्टर ब्रिज कोठे आहे आणि तो कोणकोणत्या शहरांना किंवा कोणकोणत्या प्लेसेसला कनेक्ट करतो. तर बघा, हा जो वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे, वेस्टमिन्स्टर ब्रिज इज द ब्रिज ओव्हर द थेम्स रिवर विच कनेक्ट्स वेस्ट ऑन द वेस्टमिन्स्टर अँड लॅम्बेथ ऑन द ईस्ट. दक्षिणेकडून वेस्टमिन्स्टर हे शहर आणि पूर्वेकडून लॅम्बेथ हे शहर यांना जोडणारा हा पूल आहे. दॅट पूल इज इन लंडन. हा पूल कुठे आहे? लंडनमध्ये आहे. इन शॉर्ट, थ्रू द पोएम composed upon Westminster Bridge, William Wordsworth expresses his feeling on seeing the beauty of city of London ॲट अर्ली इन द मॉर्निंग. अगदी थोडक्यात पोएमबद्दल सांगायचं जर झालं तर ही पोएम विल्यम वर्ड्सवर्थ यांनी दिलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की विल्यम वर्ड्सवर्थ हे निसर्गकवी आहेत किंवा निसर्गकवी म्हणून ते मान्यता पावलेले कवी आहेत. तर या कवितेमधून सुद्धा त्यांनी या वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून त्यांना जे काय निसर्ग सौंदर्य दिसलं ते वर्णन केलेलं आहे. नाव सी more information about the poet William Wordsworth, born on April 7, 1770. त्यांचा जन्म कधी झालेला आहे? 7 एप्रिल 1770. He was a major English romantic poet who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria. That means William Wordsworth is well known as romantic poet. ह्यांना romantic poet असं म्हटलं जातं. He is leading English nature poet. As I told before, William Wordsworth is well known for his poems on nature. His collection of poetry, lyrical ballads, is considered as the central work of romantic literary theory. The poem Upon Westminster Bridge is one of the best example of his romantic poems. ही वेस्टमिन्स्टर ब्रिज ही जी पोएम आहे
ही त्यांच्या लिरिकल बॅलड्स या कलेक्शनमधून घेतलेली आहे आणि बेस्ट रोमॅन्टिक पोएम म्हणून सांगितली जाते. नाव there is some information about this poem upon Westminster Bridge. As you know that bridge is in London and it connects Westminster and Lambeth. Now see in brief about the poem. Upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet in which William Wordsworth described the beauty of the bridge as seen at dawn from the Westminster Bridge. There are different kinds of poem. For example, romantic poem, nature poem, sonnets, ballads. These are some examples of the poem. This poem is one of the example of sonnet, and that is Petrarchan sonnet. This Upon Westminster Bridge is a Petrarchan sonnet. The then world has to still experience the Industrial Revolution. The poet was enthralled by the panoramic landscape, beauty, calm, and quiet nature before him. This poem was first published in the collection of poems in 2 volumes in 1807. As I told, this poem is one kind of sonnet and it describes beauty of London at early in the morning. Poet describes the beauty of bridge as seen at dawn from Westminster Bridge in London. The poet was attracted by the landscape, beauty, calm, and quiet nature before him. According to the poet, there is no place on the earth which is as beautiful as this one. So, this is the central theme or the brief summary of this poem. William Wordsworth describes the beautiful scene which he has seen from the Westminster Bridge. Before going to start poem, I am going to read the poem. You just listen it carefully. Earth has not anything to show more fair. Earth has not anything to show more fair. Dull would he be of soul who could pass by. A sight so touching in its majesty, a sight so touching in its majesty, the city now doth like a garment wear. The beauty of the morning, silent and bare. Ships, towers, domes, theatres, and temple lie open unto the fields and to the sky, open unto the fields and to the sky, all bright and glittering in the smokeless air. Never did sun more beautifully steep in his first splendor, valley, rock, or hill. Never saw I, never felt a calm so deep. A river glided at his own sweet will. Dear God, the very houses seem asleep, and all that mighty hearts is laying still. Okay, guys? Okay, students? In the next video, we will see the explanation as well as the poetic devices of this poem. So, what is the conclusion of this video? What you learned from that video? I just conclude some of the things from the poem. First of all,
The title of the poem is Upon Westminster Bridge, and it is composed by William Wordsworth. William Wordsworth was well known as romantic poet. There are many collections of William Wordsworth. His collection of poetry, lyrical ballad, is considered as the central work of romantic literary theory. William Wordsworth यांची लिरिकल बॅलॅड हे कलेक्शन आहे, हे रोमॅन्टिक लिटररी थेअरीचं सेंट्रल वर्क समजलं जातं. आणि ही जी वेस्टमिन्स्टर ब्रिज ही कविता आहे, ही रोमॅन्टिक पोएमचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, we will stop here. We will see line to line explanation in the next video. Good day. Have a nice day. Thank you.